धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाई करत तब्बल 62,48,060 रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे। या कारवाईत एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून इतर संशयित डोंगराच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत। पोलीस अधीक्षक रितू खोकर व अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इचपवार यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करत होते। दरम्यान येरमाळा परिसरातील वडजी शिवारात डोंगराजवळील तलाव परिसरात लिंबाच्या झाडाखाली ताडपत्री झाकून मोठ्या प्रमाणावर गुटखा साठवण्यात आल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद इचपवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। तसेच येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव यांनाही पाचारण करण्यात आले। पोलिसांनी परिसरात सापळा रचून छापा टाकला असता ताडपत्रीवर 7 ते 8 इसम बसलेले दिसून आले। पोलिसांची चाहूल लागताच संबंधित इसमांनी पळ काढला। पोलीस पथकाने पाठलाग करून एका इसमास पकडले। त्याची ओळख छगन बिसराम शिंदे राहणार लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा अशी पटली। चौकशीत त्याने ताडपत्रीखाली गुटख्याची पोती असल्याची कबुली दिली। पोलिसांनी ताडपत्री हटवून पोत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये राजनिवास गुटखा व सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आली। त्यासोबतच 3 मोटरसायकलींसह जप्त करण्यात आल्या। एकूण 62,48,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ताब्यातील आरोपी छगन शिंदे यास पुढील कायदेशीर कारवाईसाठी येरमाळा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक विनोद इचपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस कर्मचारी महबूब अरब, रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। हा आपला हक्काचा चॅनल AG न्यूज संपादक अंबादास गज्जर या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। संपर्क 94 92 37 68 92।